पुन्हा एकदा भूकंपानं नाशिक जिल्हा हादरला। नाशिक जिल्ह्यामध्ये काल भूकंपाचे 4 सौम्य धक्के जाणवले। दिंडोरी, पेठ आणि सुरगाण्यामध्ये भूकंपाचे धक्के होते। तर या भूकंपाची तीव्रता 2.9 ते 3.2 रिश्टर स्केल एवढी होती आणि या भूकंपाचं केंद्र जमिनीखाली सुमारे 5 ते 8 किलोमीटर खोलीवर आहे। भूकंपाच्या धक्क्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड नाशिकमधून आपल्याबरोबर थेट जोडले गेलेले आहेत। सागर, नाशिक सातत्यानं भूकंपाच्या धक्क्यांना हादरते। सौम्य जरी धक्के असले तरी निश्चितच नागरिकांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण आहे आणि या संदर्भात आणखी 2 महिने असेच भूकंपाचे धक्के बसतील असं सुद्धा तज्ज्ञांनी म्हटलेलं आहे। काय नेमकं कालच्या या धक्क्यांविषयी आणखी माहिती आहे? नक्कीच खरं तर गेल्या 2 महिन्यापासून 64 पेक्षा जास्त हे भूकंपाचे धक्के नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये बसल्याचं पाहायला मिळतंय। काल देखील सुरगाणा, पेठ आणि त्याचबरोबर दिंडोरी अशा 4 ठिकाणी भूकंपाचे धक्के बसलेले आहेत। सकाळी 9:30 वाजेपासून तर रात्री साधारण 9:53 असे 4 धक्के वेगवेगळ्या वेळेवरती पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। ह्या भूकंपाची तीव्रता 2.9 ते 3.2 रिक्टर स्केलपर्यंत नोंदवण्यात गेलेली आहे। हे धक्के जरी सौम्य असले तरी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय, कारण गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरामध्ये भूकंपाचे धक्के बसत आहेत आणि यामुळे अनेक घरांना देखील तडे पडल्याचं पाहायला मिळतंय। अनेक लोक ह्या भूकंपाच्या धक्क्यांनी धास्तावलेलं आपल्याला पाहायला मिळतं। यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येतंय। हे धक्के जरी सौम्य असले तरी आदिवासी जो पट्टा आहे तो पूर्ण भयभीत झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। गेल्या 2 महिन्यांमध्ये असे पुन्हा धक्के मिळू शकतात असं भूकंप तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे। यामुळे प्रशासन याबाबत सतर्क मोडवरती आहे। प्रशासनाकडून याबाबतची काळजी घेतली जात आहेत। हे भूकंप सौम्य असले तरी याचा काही धोका नागरिकांच्या जीवावरती होणार नाही असं देखील प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। यामुळे आता सध्या काल देखील अशा पद्धतीचे भूकंपाचे धक्के जे आहेत ते नाशिक जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात। पुढील 2 महिने हे असे धक्के बसू शकतात। यामुळे प्रशासनाकडून देखील काळजी घेण्यात येत आहे। त्याचबरोबर नागरिकांना देखील काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून घेण्यात येत आहे। ठीक, सागर, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी नाशिकमधून आपल्याबरोबर होते।